नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील गोंधळाबाबत सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे। सुरुवातीपासून मतदार यादीतील चुका दूर करण्याची मागणी केली होती, परंतु सरकार आणि आयोगाने दुर्लक्ष केल्याने आज गोंधळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले। काही ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली असून हे संपूर्ण अपयश सरकारचेच असल्याचा आरोप त्यांनी केला। देशमुख यांनी ईव्हीएम हॅकिंग बाबतही गंभीर संशय व्यक्त केला। स्ट्रॉंग रूम समोर लोक ठेवले तरी ऑनलाईन घोटाळा होऊ शकतो हे जगाला माहिती आहे, असे ते म्हणाले। उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण असून राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। नागपूर करारानुसार 3 आठवडे अधिवेशन होणे आवश्यक असताना फक्त 8 दिवसांचे अधिवेशन घेणे म्हणजे शेतकरी व विदर्भातील प्रश्नांना झाकण्याचा प्रयत्न असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले। असं आहे की सुरुवातीपासून आम्ही सर्व मतदार याद्यामधील जो घोळ आहे की ज्या मतदार यादीमध्ये अनेक दुरुस्त्या करायच्या आहे त्या पहिले दुरुस्त्या कराव्या आणि मग नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्या हा आमचा सुरुवातीपासून आग्रह होता। पण या निवडणूक आयोगाने आणि सरकारने ऐकलं नाही। आता नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, संपूर्ण या निवडणुकीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। मतदार याद्यामध्ये घोळ, दुबारा मतदान, अनेक ठिकाणी मतदान झाल्यानंतर सुद्धा आता परत काही निवडणुका त्या निमित्तानं स्थगिती त्याला दिली आहे। अनेक नगरपालिकेच्या निवडणुका आता पुढच्या 20 तारखेला होणार आहे। अनेक नगरपालिकेमध्ये काही वार्डाच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहे। हा संपूर्ण गोंधळ त्या निमित्तानं या निवडणूक आयोगाचा चालू आहे आणि निवडणूक आयोग राज्य शासनाशी संपर्क केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही। आता स्वतः मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचा निर्णय घेणं चुकीचं आहे। आम्ही सुद्धा इतकी वर्ष सरकारमध्ये होतो। निवडणूक आयोग इतका मोठा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी, सरकारशी चर्चा करून त्यांचं मत जाणून घेऊनच निर्णय घेतं। पण हा संपूर्ण जो गोंधळ याच्यामध्ये तर सर्वांना संशय आहे की या गोंधळाच्या वातावरणामध्ये आता ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या ते आता ईव्हीएम सध्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। आता हे सरकार जे आलंय सध्याच हे ईव्हीएम मध्ये घोटाळा करून आलेलं आहे। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत या 20 दिवसामध्ये हे सरकार गोंधळ करू शकते का, घोटाळा करू शकते का, अशा प्रकारची दाट शक्यता आणि दाट संशय सर्व उमेदवारांना आहे आणि सर्व बिचारे उमेदवार धास्तीत आहे की आपलं काय होणार, 20 दिवसामध्ये काही ईव्हीएम मध्ये गोंधळ करतील का। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व स्ट्रॉंग रूमच्या समोर सर्वांनी आपले आपले लोक ठेवावे। ईव्हीएम हॅक स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन होत नाही, ऑनलाईन सगळं हॅकिंग त्या निमित्तानं होऊ शकतं। अशा पद्धतीचा संपूर्ण हा निवडणूकचा खेळ खंडोबा त्या निमित्तानं निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने केलेला आहे। मी परत तुम्हाला सांगतो, स्ट्रॉंग रूमच्या समोर आपले लोक जर ठेवायला पाहिजे, हरकत नाही। पण ज्याला ईव्हीएम हॅक करायची आहे त्या स्ट्रॉंग रूम पाशी जाणं तर जरुरी नाही। ऑनलाईन सुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं ईव्हीएम मध्ये मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं, हे सर्व जगाला माहित आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, पण सर्वांना माहित आहे की ईव्हीएम मध्ये जो घोटाळा आहे तो कशा पद्धतीने करतात। या ईव्हीएम मशीन खोलून तिथं काही कमी जास्त करत नाहीत, ऑनलाईन करतात आणि हे तंत्रज्ञान सर्व जगाला माहित आहे। त्याच्यामुळे सर्व राज्यातील उमेदवार धास्तावलेले आहेत आणि अशा या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण निवडणुका झाल्यात ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। काय त्याच्यामध्ये निर्णय होईल पाहू, मला काही त्याच्यावर जास्त डिटेल माहीत नाही। दुसरं आपल्याला कल्पना आहे की नागपूर येथे आता हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून चालू होत आहे। 7 दिवसाचे अधिवेशन आहे, 8 ते 14 तारखेपर्यंत। आपल्याला माहित आहे की नागपूर कराराप्रमाणे 1.5 महिन्याचं अधिवेशन नागपूरमध्ये झालं पाहिजे, हा नागपूर करार सांगतो।
म्हणून माझं म्हणणं आहे की नागपूर करार माननीय मुख्यमंत्र्याला या सरकारला मान्य नाही का? या 1.5 महिन्याचं जर अधिवेशन झालं असतं तर या 1.5 महिन्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, इकडे धानाचा प्रश्न आहे, काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत चांगली सविस्तर चर्चा झाली असती. बाकी जे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत चर्चा झाली असती. विदर्भातील जे अनेक प्रलंबित विषय आहेत, की प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत चर्चा झाली असती आणि त्याच्यामध्ये मार्ग निघाला असता. पण 1.5 महिन्याचं अधिवेशन घेण्याच्या ऐवजी फक्त 8 दिवसाचं राज्य शासन अधिवेशन घेत आहे. नागपूर कराराचा या शासनाला विसर पडलाय, हे माझं ठाम मत आहे.